ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले. नागपूर सोबत त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण नाते राहिले आहे. 14 ऑक्टोबर 2024 रोजी त्या सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांना भेटायला संघ मुख्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतल्यानंतर मुंबईला त्यांच्या घरी जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. सरसंघचालकांनीही हे निमंत्रण स्वीकारत 23 मे 2025 रोजी मुंबईला त्यांच्या घरी जेवायला गेले. या दोन्ही भेटी घडवून आणणारे आणि या क्षणांचे साक्षीदार असलेले नागपूरचे प्रसिद्ध गायक अमर कुलकर्णी यांनी खास तरुण भारतला हे अनुभव कथन केले. आपण त्यांच्या शब्दात हे सुरेल कथन ऐकूया. आजच्या या दिवशी त्यांना मी पहिले तर विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो आणि ज्या घटनांची तुम्ही आठवण करून देत आहात, हे घडलं असं की 28 जून 2024 ला पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्यावर एक स्वरस्वामिनी नावाच्या ग्रंथाचं विमोचन पूजनीय मोहनजी भागवत यांच्या हस्ते मुंबईला झालं. आणि आशाताईंवर 91 लेख भारतातल्या अनेक प्रतिष्ठित कलाकारांनी, मोठमोठ्या लोकांनी लिहिले होते. त्याच्यापैकी एक लेख पूजनीय सरसंघचालकांचाही होता. आणि त्या पुस्तकाचं विमोचन हे मोहनजींच्या हस्तेच व्हावं, सरसंघचालकांच्या हस्ते व्हावं, ही आशाताईंची सुद्धा अतिशय तळमळीची इच्छा होती. त्यामुळे त्या योगे त्या कार्यक्रमासाठी विमोचनाला त्यांनी यावं हा आग्रह होता. आणि त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की मोहनजी जर या कार्यक्रमाला आले तर मला याच्यापेक्षा दुसरा पुरस्कार मोठा नाही. आणि मग त्यावेळी पूजनीय सरसंघचालकांशी चर्चा करून त्यांची तारीख घेऊन 28 जून ही 2024 रोजी तारीख ठरली. आणि मुंबईत अतिशय हृदय सोहळ्यामध्ये, भव्य सोहळ्यामध्ये आशाताईंच्या 91व्या वाढदिवशी, जन्मदिनी हा एक भव्य सोहळा दीनानाथ मंगेशकर सभागृह इथे झाला. आणि त्या कार्यक्रमाला अलोट गर्दी होती. म्हणजे जून महिना आणि त्यात मुंबईतला पाऊस असून अलोट गर्दी होती. तो कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. आणि त्या कार्यक्रमामध्ये आशाताईंनी अतिशय हृदय असं काही स्टेटमेंट केलं होतं. आपण गंभीरपणाने त्या मूर्तीकडे बघत राहतो, आपल्या डोळ्यातून पाणी येतं, मग आपण बाहेर येतो आणि नंतर म्हणतो की अरे, आपण जे मागायचं होतं ते मागितलंच नाही देवाकडं. अशी माझी आज स्थिती झालेली आहे की ज्या मूर्तीला बघायचं होतं, ज्याच्याकडे खूप मागायचं होतं, बोलायचं होतं, त्याच्यासमोर आल्यानंतर मी भागवतांशी बोलूच शकले नाही. आणि ज्यांच्या आयुष्याचं मशाल जन्मभर पेटवून ठेवलेले आहेत त्या लोकांशी मी काय बोलणार. माझी फक्त आवाजाची मशालच मी जाळत ठेवलेली आहे, पण त्यांच्या आयुष्याचे मशाली जाळत आहेत. आणि पण मला माणसं आवडतात, राजकारणी माणसं आवडतात, अशी सगळी माणसं आवडतात. सावरकर साहेब माझ्या देवळातच आहेत. ते पंतप्रधान मोदीजी मला फार आवडतात. मोहन भागवत मला फार आवडतात. माझ्या मंदिरातल्या मूर्त्या आहेत त्या. तुम्हाला आठवत असेल, जर आपण तो कार्यक्रम बघितला असेल तर त्याच्यामध्ये ते असं म्हणाले होते की माझ्या देवघरातली फार मोजकी अशी माणसं ज्यांना मी माझ्या देवघरात स्थान दिलंय. त्याच्यापैकी एक त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेतलं, एक बाबूजींचं नाव घेतलं, आणि त्यांनी तिसरं नाव जे घेतलं की संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत हे माझ्या देवघरातलं व्यक्तिमत्व आहे. आणि तो अतिशय भावगदगद करणारा प्रसंग होता. आणि त्या प्रसंगातून एक जो भाव तिथे निर्माण झाला की त्यांची संघाच्या सरसंघचालकांविषयी असलेली भावना त्यांनी व्यक्त केली. अगदी त्यांच्याच भाषेत जर सांगायचं झालं, आशाताई त्या गमतीत असो किंवा अगदी सहज संवाद करताना म्हणायचे की मी एक फार कट्टर हिंदुत्ववादी व्यक्ती आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांशी मंगेशकर घराण्याचा अतिशय निकटचा संबंध आल्यामुळे सगळेच तसे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आणि हिंदुत्वाच्या पाठीमागे ठाम उभे राहणारे असे होते. त्याच्यामुळे त्या गमतीतही असं की मी फार जास्ती कट्टर हिंदू आहे असं त्या सारखं म्हणायचं. आणि त्यांनी तर एकदा गमतीत बोलता बोलता हे म्हटलं होतं की तुम्ही कदाचित मोदीजींनाही जाऊन हा माझा निरोप द्या की त्यांच्याही पेक्षा मी जरा जास्तीच कट्टर हिंदुत्ववादी आहे. असं हा गमतीचा भाग झाला. पण त्या कार्यक्रमानंतर मोहनजींनी त्यांना म्हटलं की मी आज तुमच्या कार्यक्रमात आलो आहे, तर तुम्ही नागपूरला या, आमचं संघ कार्यालय बघा, रेशीमबागची पवित्र भूमी बघा, त्यानिमित्ताने तुमचं नागपूरला येणं होईल. आणि मोहनजींनी आपल्याला निमंत्रण दिलं हे म्हटल्यानंतर त्याच्यानंतर जवळपास 15-20 दिवसांनी सतत त्यांच्याकडून संदेश यायचा की मला नागपूरला येण्यासाठी तारीख सांगा, कधी येऊ, कधी मला भेटायचं आहे, माझ्या मनातले अनेक प्रश्न त्यांच्याशी मला चर्चा करायची आहे, त्यांची भेट घ्यायची. कारण त्या कार्यक्रमात असं खूप काही त्यांचं बोलणं असं झालं नाही, कारण अनेक लोक होते.
आणि मग मनमोकळा संवाद करण्यासाठी मला नागपूरला यायचं आहे असा त्यांनी एक प्रस्ताव ठेवला. आणि मग धर्मकर्म संयोगाने ती जबाबदारी पुन्हा माझ्याकडे आली. पूजनीय सरसंघचालकांची रीतसर आपण वेळ त्यांना विचारून 14 ऑक्टोबर 2024 हा दिवस ठरला होता, कारण 12 ऑक्टोबरला दसरा होता त्या वर्षी, आणि 14 ऑक्टोबरला ही भेट ठरली. आणि त्याप्रमाणे त्या नागपूरला आल्या. नागपूरला आल्यानंतर मोहनजींनी जी वेळ दिली आहे त्याच्यामध्ये आपण 1 मिनिटही उशीर करता कामा नये, कारण आपल्यापेक्षा अतिशय कामाची ती माणसं आहेत. त्याच्यामुळे तिथे पोहोचण्याकरता त्यांची जी लगबग होती ती पाहण्यासारखी होती. खरं तर त्या पद्मविभूषण, वय त्यांचं बघू जातात, थोडस 10 मिनिटं इकडे तिकडे झालं असतं तर चाललं असतं, पण त्यांच्या मनात संघाच्या शिस्तीबद्दलचा जो आदर होता तो त्यांनी सांगितलं की काही असो. आणि खरं तर त्या मुंबईहून सकाळीच फ्लाईटने आल्या होत्या, प्रवासातून थकलेल्या होत्या, पण तरीही आपण 10:30ची वेळ दिली आहे त्याच्या 15 मिनिटं आधी आपण त्यांच्या कार्यालयात जाऊन उपस्थित झालं पाहिजे, याच्यासाठी त्यांची लगबग होती. तिथे आम्ही गेलो आणि स्वाभाविकपणे सरसंघचालकांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं. आणि तिथे मग जो गप्पांचा जो ओघ होता तो अतिशय न विसरण्यासारखा आहे, अतिशय हृद्य असा आहे, अविस्मरणीय असा आहे. कारण त्यांनी मन मोकळेपणाने, म्हणजे घरातल्या आपल्या एखाद्या परिवारातल्या एखाद्या व्यक्तीशी चर्चा करताना कशा पद्धतीने आपण चर्चा करतो तसं अगदी मनमोकळेपणाने संघाच्या सरसंघचालकांशी चर्चा केली. त्यांच्या मनातले सगळे प्रश्न, नवीन पिढीच्या समोर असलेले अनेक जे संदर्भ आहेत की ज्याच्यामुळे समाजामध्ये आज अशी स्थिती आहे, पारिवारिक विषय असो, संगीत क्षेत्रातले विषय असो, देशकाल परिस्थितीचं त्यांच्याबद्दलची जी भावना आहे की जे सगळ्या विविध प्रकारची संकट आहेत त्याला आपला देश कसा समोर जाणार, इथपासून तर संगीतातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत त्यांनी मनमोकळी चर्चा केली. आणि त्या चर्चा रंगत आल्या असताना त्यांना आम्ही अशी विनंती केली की तुम्ही आज संयोगाने इथे आला आहात तर एक छोटीशी आपण इथे खाजगी मैफिलच करूया, म्हणजे अनौपचारिक. आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, माझ्या मनात आज जी गाणी आहेत ती मी मोहनजींना ऐकवेन. आणि मग त्यांनी एकाहून एक सरस अशी गाणी त्या म्हणजे त्या भेटीला एका सांगीतिक बैठकीचं स्वरूप आलं. असं बसल्या बसल्याच त्यांनी काही किस्से सांगितले. या सगळ्या मंगेशकरांची एक विशेषता आहे की या सगळ्यांना आठवणीचं फार मोठं एक वरदान लाभलेलं आहे. आणि ते वरदान इतकं जबरदस्त आहे की त्यांनी त्या गाण्यांशी असलेले अनेक किस्से त्याला जोडून सांगितले. अनेक किस्स्यातून त्यांच्या त्या आठवणी, ते प्रसंग सगळे उजागर केले आणि मग ती गाणी ऐकवली. त्याच्यामुळे या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या इतक्या अप्रतिम की या चर्चा कधी संपूच नाही असं वाटलं. आणि अगदी आता सांगायला हरकत नाही, पण अगदी गझल पासून तर भजनांपर्यंत तर क्लासिकल रागदारीपर्यंत त्यांनी सगळे आपल्या पोतडीतले अनेक छान ठेवणीतले थोडे गाणे त्या छोटेखानी मैफिलीत ऐकवले आणि खूप छान गप्पा झाल्या. आणि त्यांनी सांगितलं मोहनजींना की आता या दोन्ही भेटी झाल्यानंतर मला तुमच्या साठी एक प्रार्थना अशी करायची की तुम्ही माझ्या घरी जेवायला या आणि मी माझ्या हाताने तुमच्या करता स्वयंपाक करेल आणि तुम्हाला माझ्या हाताने बनवलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद तुम्ही घ्यावा अशी विनंती त्यांनी केली. आणि तेव्हा तर तो प्रसंग झाला, पण त्याचा पाठपुरावा त्यांनी पुन्हा ऑक्टोबर पासून साधारणपणे केला की मला जेवणाच्या याच्यासाठी साधारण सरसंघचालकांची तारीख कधी मिळेल कारण. आणि धर्मकर्म संयोगाने पूजनीय सरसंघचालकांचा मुंबईचा प्रवास होता. त्या प्रवासाच्या निमित्तानेच मग असं ठरलं की अनायसे प्रवास आहे तर एक सकाळ ही आशाताईंच्या घरी भोजन आणि भेट, त्यांच्या घरच्यांशी संवाद, अनेक अशा काही गोष्टी होत्या. कारण सरसंघचालक जिथे जातात तिथे त्या परिवाराशी संबंधित सगळ्या गोष्टींची चर्चा आणि त्याला जोडणं असा विषय असतो. आणि मग 23 जानेवारी 2025 हा दिवस ठरला आणि पूजनीय सरसंघचालकांची मुंबईतच त्यांच्या घरी परळला त्यांचं जे घर आहे त्या घरी भोजनाचा कार्यक्रम ठरला. आम्ही तिथे गेलो होतो. त्या भोजनाच्या कार्यक्रमासाठी 15 दिवस आधी त्यांनी मला बोलवून घेतलं होतं. कसं भोजन केलं पाहिजे, ते शुद्ध शाकाहारी आहे तर मी कसं बनवलं पाहिजे, कुठल्या भाज्या आणल्या पाहिजे, त्यांना काय चालतं काय नाही, पथ्य, याची सगळी पूर्ण बित्तम बातमी त्यांनी विचारून घेतली. आणि त्यांनी सांगितलं की यांच्यासाठी मी भाजी आणायला स्वतः बाजारात जाईल, घरी इतके नोकर असतानाही. त्यामुळे की नाही, माझ्याकडे संघाचे सरसंघचालक जेवायला येतात त्याच्यामुळे भाजी सुद्धा मी माझ्या हाताने निवडेल. आणि दादरच्या बाजारात आता गर्दी होईल म्हणून त्या तोंड झाकून अक्षरशः एका साध्या गाडीतून गेल्या. दूर गाडी पार्क केली त्यांची, दुसऱ्या एका साध्या गाडीनी
बाजारापर्यंत गेल्या तोंड झाकून आणि स्वतः ती भाजी विकत घेतली, निवडून स्वतःच्या हाताने मोहनजींना जी खायची इच्छा होती त्या सगळ्या भाज्या स्वतः निवडल्या आणि स्वतः त्यांनी तो स्वयंपाक त्या दिवशी केला होता. आणि जे आदरातिथ्य त्यांनी त्या दिवशी केलं ते अप्रतिम, की आपल्या घरातला एक नातेवाईक आल्यानंतर आपण ज्या पद्धतीने स्वागत करतो इतकं जिव्हाळ्याने त्यांनी आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं. आणि स्वतः त्यांच्या शेजारी उभं राहून एक माऊली कशी आपल्या त्यांनी सांगितलं की तुम्हाला म्हणजे त्यांची काही काही वाक्य तर आजही आठवतात की तुम्हाला सगळ्या देशाचा कारभार बघावा लागतो, असं पाठीवर हात फिरून कधी कोणी तुम्हाला जेवायला घालतं का आज, असा हा जो प्रश्न होता हा अतिशय हृदय होता. आणि अशा अनेक सुंदर तिथे गोष्टी झाल्या. अनेक त्यांनी मोहनजींनी त्यांना आपल्या संघाचं काही साहित्य भेट दिलं, संघामध्ये संगीत कसं वाजवलं जातं, घोषाच्या बाबतीत त्यांनी सुंदर माहिती दिली, घोषाच्या एका कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग सरसंघचालकांनी त्यांना दिलं. आणि त्या भोजनाच्या प्रसंगाने अक्षरशः आपण घरी जसं हात वाळवत गप्पा करत बसतो तसं हात धुण्याच्या आधीच्या ज्या काही गप्पा होत्या त्या शेजारी उभ्या राहून ऐकत होते. म्हणजे हे इतक्या मोठ्या व्यक्तींचा इतका हृदय संवाद हा अतिशय म्हणजे अवर्णनीय असं सांगता येत नाही. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. ती भेट झाली म्हणजे पहिले असं ठरलं की 1-1.25 तासाची 1.5 तासाची भेट होईल, पण त्या गप्पांमधून त्या सगळ्या विषयांमधून असं एक एक विषय निघत गेला आणि जवळपास 2.5-3 तास त्या गप्पा झाल्या. आणि पूर्ण वेळ त्यांना मोहनजींनी दिला गप्पांसाठी. त्यांच्या मनातले पुन्हा सगळे प्रश्न झाले, सगळ्या नातेवाईकांची त्यांच्या घरच्यांशी भेटी झाल्या. आणि असा हा एक अतिशय आनंददायी सोहळा या 2 भेटींच्या निमित्ताने आम्ही बघितला. त्यातून आशाबाईंचे व्यक्तिमत्व काय आहे याचा एक आपण अंदाज घेऊ शकतो की इतकं उंचीचं व्यक्तिमत्व आहे. असं फार कमी आहे की जे त्यांना काही आयुष्यात मिळालं नाही, पण इतकं असतानाही एक सामान्य घरातली स्त्री, एक ज्येष्ठ स्त्री आपल्या कुटुंबातल्या लोकांशी कसं वागेल बोलेल तसाच आमच्या सगळ्यांचा अनुभव होता. त्यांना त्यांच्याशी बोलताना असं अजिबात वाटत नव्हतं की आपण कुठल्या एखाद्या एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे जातोय. इतकं जिव्हाळ्याने त्यांचं बोलणं वागणं, म्हणजे अगदी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला त्यांनी सरसंघचालकांच्या पंक्तीत तुला बसलंच पाहिजे, बाजूला हात धरून बसवलंच मला. आणि ते वाढत स्वतःच्या हाताने वाढत असताना तर या गोष्टी फार आपल्या हृदयाला एक छान स्पंदन देणाऱ्या अशा घटना आहेत. अशा अनेक किस्से गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या बाबतीतले आहेत. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये की एक समाजातला सजग हिंदू घटक म्हणून त्यांची जी भावना होती ह्या सगळ्यांमध्ये ते मात्र फार महत्वाचं होतं. अशा अनेक आठवणी त्या निमित्ताने सांगता येऊ शकतात. आठवणींचा उल्लेख झालाच तर गाणं हा सरसंघचालकांचाही आवडीचा विषय आहे आणि आशा भोसलेंनी त्यांना खूप सारी गाणी ऐकून दाखवली असंही म्हटलं. तर यातून आम्हालाही प्रेक्षकांनाही जाणून घ्यायला आवडेल की अशी कुठली गाणी होती की जी त्यांना म्हणजे एक सहज सांगता आलं तर. त्यांना मी असं सांगितलं की स्वतः सरसंघचालक संगीताचे फार मोठे जाणकार आहेत, ते उत्तम संगीतकार सुद्धा आहेत. अनेकांना आपल्याला माहिती असेल की घोषात वाजवल्या जाणाऱ्या अनेक रचना असो, काही गीत असतात ज्यांना संघातले अनेक लोक संगीत देत असतात, चाली देत असतात. आम्हालाही सगळ्यांना आपल्यालाही सगळ्यांना ठाऊक आहे की पूजनीय सरसंघचालकांचा संगीतातला व्यासंग पाहू जाता जरी ते जाहीर सांगत नसते तरी अनेक गीतांना त्यांनी चाली दिली आहे. तर त्यांना आवडणारे राग कोणते हे ते सगळं असं आम्ही सगळ्या गप्पा करत होतो. तर त्यांनी मला विचारलं की तुला माहिती आहे का यांच्या आवडतीचा राग कोणता. म्हटलं हो, त्यांना भीमपलासी राग हा फार आवडतो. अनेक गीतं त्यांनी स्वतः त्याच्यात रचली. त्यांनी ताबडतोब क्षणाचाही विलंब न करता मग म्हणाले की मी तुम्हाला भीमपलासीतली एक सुंदर बंदिश ऐकवते. हा फार दिवसात मी ही बंदिश गायली नाही, पण आज तुमच्यासाठी म्हणून ती बंदिश. म्हणून ताबडतोब कुठला तानपुरा नाही, स्वराचा काही संदर्भ नाही, पण ताबडतोब त्यांनी ती आपला सूर धरला आणि एक सुंदर तराणा आणि एक बंदिश त्यांनी त्या ठिकाणी भीमपलासी रागातली ऐकवली. त्यांच्या मनातलं यमन रागातलं एक मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश हे गीत त्यांनी गायलेलं ऐकवलं, एक नाट्यपद ऐकवलं. आणि मग त्यांना म्हटलं की तुम्ही गझल इतक्या सुंदर गाता, आता एक गझल पण त्यांनी त्यावेळी ऐकवली जी अतिशय सुंदर अशी, याही वयात 91व्या वर्षी सुद्धा इतका सुंदर नजाकत असलेला आवाज त्यांनी जोपासलेला आहे. आणि गझल गाण्यासाठी तो अजूनही इतका समर्थ आवाज होता. हे पाहून आम्ही सगळे तिथे अक्षरशः आश्चर्यचकित झालो की इतका पक्का स्वर याही वयात लागू शकतो. ही देवाची त्यांना दिलेली देणगीच आहे. तर असा एक सांगीतिक त्या दोघांचाही खूप छान संवाद झाला. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी संगीताच्या देणं घेणं झालं. गझल कुठली होती ती?
सलोना सा सजन है और मैं हूं ही गझल त्यांनी ऐकवली. त्यांनी पहिले विचारलं, मी गझल गायलेली चालेल ना तुम्हाला? तर ते म्हणे संगीत आहे शेवटी. तर सरसंघचालकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जरूर गा, आम्ही संगीत ऐकतोच सगळ्या प्रकारचं. तर सलोना सा सजन है और मैं हूं ही गझल त्यांनी तिथे गायली. अप्रतिम अशी ती गझल त्या ठिकाणी गायली. आणि आवडीचा स्वयंपाक त्यांना खाऊ घातला होता. तर म्हणजे सगळ्यांना हेही आवडेल की काय काय आवडतं त्यांना आणि त्यांनी कशा पद्धतीने सगळं ते बनवलं. मला त्यांनी फोन करून सांगितलं की तू जा आणि त्यांना विचार नाही त्यांना काय खायचं आहे. तर मी म्हटलं त्यांना सगळं चालतं, तुम्ही मायनी जे काही खायला घालते. असं काही संघाच्या प्रचारकांचा असं काही विषय नसतो. पण त्यांनी मला सांगितलं नाही, जोपर्यंत तू तिथे स्वतः जाऊन त्यांना विचारून येत नाही तोपर्यंत मी मेनू फायनल करणार नाही. मग मी शेवटी एक दिवशी असंच कामानिमित्त गेलो असताना मोहनजींना म्हटलं की त्यांनी मला ऑफिशियली तुम्हाला विचारायला सांगितलं की तुम्हाला कायच खायला आवडेल, मेनू सांगा, तुम्ही सांगा तो मेनू मी करेल. आता ते म्हणे अरे त्यांना सांग माऊलीच्या हातचं सगळं चांगलं लागतं, त्या प्रचारक माणसाला असं काही चॉईस नसतो. तर त्यांनी समर्पण तरी म्हटलं आता मला त्यांनी इतकं सांगितलं आहे 3-4 वेळेस, तर मी तुम्हाला त्यांना काय निरोप द्यायचा सांगा. तर मग पूजनीय चालकांनी सांगितलं की त्यांच्या हातची भरीत भाकरीच मला खायची आहे. हा भरीत भाकरी आणि त्यांच्या हातनं त्यांना जी आवडेल, त्यांना जी उत्तम वाटते ती भाजी त्यांनी करावी आणि ते व्यंजन त्यांनी करावं, आम्ही आनंदाने खाऊ. असा तो प्रसंग घडला. आणि मग त्याच्यासाठी ते भाज्या आणणं हे ते सगळं तो जो किस्सा आहे तो त्या निमित्ताने सगळा घडला.